सिद्धस्तुती आपलं काल बघितला होता 18वा श्लोक चाललेला आहे आणि त्या 18व्या श्लोकामध्ये खूप भाव लपित आहे. पहा, आपण वाचलेला आहे, पर त्याचा अर्थ वाचतो आणि सांगतो आता खुलासा. अंग तथा उपांग सहित जितने भी शास्त्र है वे सब सिद्धपणे की प्राप्ती के लिए ही है. कळलं का? अंग आणि उपांग म्हणून सांगितलं. तर अंग कुठले आहेत? द्वादशांग, 12 अंग आहेत ना. आणि त्यांचे उपांग म्हणल्यावर त्यांचे प्रत्येकाचे काय सांगितलं पुढं? भेद प्रभेद आहेत, भरपूर आहेत. कळलं का नाही? पण जेवढे पण शास्त्र आहेत हे सगळे सांगितले काय आहेत? वे सब सिद्धपणे की प्राप्ती के लिए ही है. त्यातून तुम्ही सिद्धपणा काढायचा फक्त. कळलं का नाही? आपल्याला आपण सहज म्हणतोय, पण ज्यावेळेस तुम्ही 12 अंग वाचाल वर्णन, तेव्हा खूप काय 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 पाहायला मिळेल. आपण बघूया एक दिवस, आहे का नाही? प्रयत्न करूया, म्हणजे लक्षात येईल की आपल्याला काय वाटतं, नाही 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 फक्त आत्मा पाहिजे, आम्हाला फक्त आत्मा पाहिजे. तर ते नको आहे असा विचार. जर जिथं म्हणतो आपण द्वादशांग वाणी, काय ना, द्वादशांग जिनवाणी माता की जे म्हणतोय आपण रोज, पण ते 12 अंग आहेत काय हे नीट कळलं पाहिजेत आपल्याला. पण ते काही असलं तरी त्यातून सुद्धा काय सांगितलं? हां, त्यातून सुद्धा सांगितलं सिद्धपणे की प्राप्ती केली ही है. म्हणजे 12 अंगामध्ये सुद्धा ते सगळ्या गोष्टी येतात. ज्योतिषशास्त्र सुद्धा येतं आहे. थोडक्यात सांगायचा मला अभिप्राय. कळलं का नाही? हां, पण त्यातून सिद्ध बनण्याचा मार्ग बघा ना. कळलं का? त्यातून सुद्धा तो जीव जर काय करत असेल, संसार वाढवण्याचा मार्ग बघत असेल तर काय उपयोग आहे? ज्योतिषशास्त्र जाणून आमच्या संसाराचं कसं चांगलं व्हायचं हे बघणार असाल तर मग काय उपयोग आहे? एक ज्योतिषशास्त्र एक उदाहरण सांगतो आहे, तसं सगळंच आहे. छंदशास्त्र आहे, व्याकरणशास्त्र आहे, समजलं का नाही? असे अलंकारशास्त्र आहे, सगळंच द्वादशांगामध्ये येतात. हां, पण सांगायचा अभिप्राय ते जाणून शेवटी सिद्ध बनायचं आहे ना. आणि तिकडं जर तो मार्ग जात नसेल तर मग काय उपयोग आहे त्याचा? पॉईंट समजला का नाही? आहे ना. म्हणजे ते ज्ञान करून सिद्ध होण्याच्या प्राप्तीचा उपाय सरळ झाला पाहिजे, अन्यथा ते ज्ञान कोणतंही कार्यकारी नाही, कुठलंच नाही, कायच उपयोग नाही. पुढे घडवले तेच बघा आता. किंतु जो अज्ञानी मनुष्य उनको अन्य प्रयोजन के लिए कल्पना करते हैं वे निश्चय से मोक्ष मार्ग से भ्रष्ट है. अर्थात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रूप मोक्ष मार्ग का उनको अंश मात्र भी ज्ञान नहीं है. 264 पानावर है ना. क्योंकि विचारशील होने पर परंपरा से आए हुए द्रव्य श्रुत को छोड़कर, नाही ते पुढचं आहे ते नको, इथंपर्यंतच, क्योंकि नंतर हो. हां, मग काय सांगितलं? अज्ञानी मनुष्य त्यांना अन्य प्रयोजनासाठी करत असतील, कळलं का नाही, तर ते मोक्षमार्गापासून भ्रष्ट आहेत. सरळ सांगून टाकलं. तुमचं प्रयोजन काय आहे? द्वादशांगाचं वर्णन तर अनेक प्रकारातनं केलेलं आहेत, अनेक गोष्टी केलेल्या आहेत, पण त्याचा एंड काय है ना? त्याचा एंड जर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र असेल, मोक्षमार्ग असेल, सिद्ध बनण्याचा मार्ग असेल, तर मग ते कार्यकारी आहे. परंतु ते नाही तर, म्हणून तर तिथं सांगितलं ना, किती 10व्या अंगापर्यंत काम होतं का नाही? 9 अंग आणि नाही 10 आपण म्हणतो ना, तो अभव्य जीव सुद्धा 11 अंग, हां 11 अंगापर्यंत, आणि त्याच्यातलं पूर्ण पूर्व पर्यंतचा पाठ गडबड करतो. तिथे ती देवी प्रसिद्ध झाली मग ते हे करतो आणि मग ते आहे. आणि प्रत्नावण्यात गोष्टी पण आहेत. परवाच मी ती गोष्ट वाचली होती, कळलं का? ही कसं हे होतात. मग ज्यांना 11 अंग, एक विचार करा, 11 अंगाचं काय आहे? ज्ञान आहे. मी सहज चिंतन करत असतो, हे ज्ञान असून सुद्धा त्या जीवाला आपला मोक्ष मार्ग प्रशस्त का करता येत नाही?
काय म्हणजे क्लिअरिटी किती आहे ज्ञानामध्ये. आता समजा ठीक आहे, ज्याला ज्ञानामध्ये क्लिअरिटी नाही तो जर भटकत असेल तर आपण समजून घेऊ शकतो की अज्ञान आहे, त्यांना माहीतच नाही त्यामुळे तो भटकतोय. पण आता मी काय म्हणतो तुम्हाला, हां मी आचार्यांनी लिहिलं आहे, माझं मनाचं नाही सांगत, स्वयं ते. आणि ही घटवली आहे कथा कोणत्या आचार्यांनी सुद्धा, की त्या भव्य जीवाला अकरांगाचं सुद्धा ज्ञान असून सुद्धा आत्मज्ञानाने रहित आहे आणि त्यामुळे तो सांगितलं मोक्षापासून दूर आहे. मग एक चिंतन करायचं, फक्त एक चिंतन, की अकरांगाचं ज्ञान आहे, अकरांगाचा पाठी आहे. पाठी ज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान नाही, तो पाठी समजतं तुम्हाला. आपल्या पाठ करायला सांगितलं का नाही, एवढं पाठ झालं तर भारी वाटतं आपल्याला. त्याला किती, त्या जीवाला किती पाठांतर आहे, 11 अंग पाठ आहेत. पाठ समजतं, कंठस्थ आहेत. कल्पना करता का तुम्हाला, मी आपल्याला वाटतं मी काय त्याच्या बुद्धीची प्रगल्भता असेल, बुद्धीचा IQ काय असेल. तुम्हाला आपल्याला काय वाटतं, आइन्स्टाईन लय भारी होता. आइन्स्टाईन काय घेतं, इथे आचार्यांनी सांगितले 11 अंगापर्यंतचा पाठी होऊ शकतो. पण 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 काय, मग का नाही आहे. चिंतन करा ना, तिथं अडकलं आहे कुठं, त्याला काही कळत नाही काय. हे आता खूप लोकांना वाटतं काय त्याला तत्त्वज्ञान नाही आहे. तत्त्वज्ञान नाही म्हणजे त्याला काय हे उपाधी माहीत नाही असं वाटतंय काय तुम्हाला. त्याला काय ज्ञान नाही, त्याला काय गोष्ट नाही आहे. ज्ञानातनं त्याच्या कुठं काही कमतरता पडलेली आहे का. मग कोण म्हणेल चारित्र नाही, चारित्र नाही म्हणजे ते 11 अंग कोणाला होत आहेत, ते काय शावकाला होतात काय मनुष्यावस्थेमध्ये. हां लक्षात येते का. मग आता राहिलं आहे काय त्याच्याकडं, श्रद्धान करायचं काय त्या जीवानं. अजून मी श्रद्धान म्हणजे आता मी काय म्हणतो समजलं का नाही. मी उत्तर सांगायला काय नाही, पण नुसतं पण जरा थोडंसं हे करा की त्याचं जरा पझल सॉल्व करायचा प्रयत्न तर करा की जरा तरी. अशा जीवाकडं काय राहिलेलं आहे. कारण आपण तो भ्रम आहे, आपल्याला पण वाटतं की मी जास्त शास्त्र वाचलं तर माझं श्रद्धान पक्क होईल, किंवा मी चारित्र धारण केलं तर माझं श्रद्धान पक्क होईल. होत नसतं. कळलं का काय म्हणतोय, कळलं. असं होत नाही श्रद्धान. मग कसं होणार. हां ठीक आहे, ते बेसिक लेवलवर सांगितलं की श्रद्धान पक्क होईल वगैरे, ते बेसिक काय प्राथमिक भूमिकेत बरोबर आहे. पण श्रद्धान करायचं कार्य जे आहे ते असं वाचून किंवा आचरणाने ते बाह्य साधन आहे, पण त्याचा अवलंबन घेऊन प्रयोग करावा लागेल. म्हणून सांगितलं होतं थर्ड पर्सन नाही, काय पाहायला लागेल, फर्स्ट पर्सन पाहावं लागेल. स्वतःला प्रत्येक ठिकाणी ठेवावं लागेल, स्वतःचं वारंवार अवलोकन करावं लागेल, पाहावं लागेल की माझं श्रद्धान कसं आहे. आणि स्वतःचं श्रद्धान स्वतःला कळणार नाही का. 11 अंगाचं ज्ञान होऊ शकते तर तिथं स्वतः जर त्या जीवाने कळलं का नाही, नीट पाहून घेतलं तर स्वतःचं श्रद्धान स्वतःला कळू शकत नाही का. म्हणजे मी भटकतोय का नाही भटकत. देवशास्त्र गुरूंवर तर श्रद्धा नाही म्हणून तरी एवढं ज्ञान आहे सगळं आहे. हो देवशास्त्र गुरु काय सांगताय. 11 अंग कशाला म्हणतात ते. आणि मग तिथं कसलं श्रद्धान म्हणजे अजून पाहिजे त्या अपेक्षेने. आणि तिथं त्याच्यापुढे जाऊन सांगितलं चारित्र तर कसलं आहे, 9व्या ग्रव्यात जाणे योग्य चारित्र आहे. म्हणजे तिथं सांगितलं का नाही की त्या म्हणजे काय माहिती नुसतं ज्ञान पण असं नाही आहे की तिथं सांगितलं त्याचं कातडी सोलली आणि त्याला जरी हे केलं काय मीठ जोडलं, मी एवढं चुनचुन होतं तरी सुद्धा ते करणार नाही. पण असं होऊ शकतं का, तर होऊ शकतं. मी कोणाचं नाव नाही घेत, पण सांगतो तुम्हाला अशा जीव सापडू शकतात का, सापडू शकतात. भरपूर ज्ञान आहे पण श्रद्धान. मग ते सांगतो तुम्हाला आत्मस्वरूप, ते सांगेल सुद्धा आत्मानुभव कसा घ्यायचा. कळलं का ना. एक उदाहरण सांगतो, अजून किती क्लॅरिटीने सांगेल, अजून भरपूर काय म्हणजे हे करून सांगू शकेल तो जीव.
सांगायला काय? हां, आता अशी पण घटना असू शकते की खूप वेळा ते श्रद्धान पकडीत येत नाही, ते केवली काय यांच्या ज्ञानात गम्य असेल वगैरे, ती गोष्ट वेगळी, मला ते नाही घटवायचं. बरं, इथं सांगायचा अभिप्राय की मग ते त्या जीवाला एवढी क्लिअरिटी असूनसुद्धा सम्यक तो का नाही आहे? आणि इथं आपण म्हणतो अनंतानम कछुन जनमन सम्यक तो हां, तेव्हा तिथं नाही झालं सम्यक, तो त्याला सांगितलंय मी. हां, उगा आपलं ते काय त्याला लावून नका, नाही तर म्हणचाल तिथं सम्यक तो झालं नाही आहे. भले ती गोष्ट सांगितली अर्धवटं सांगितली, मी म्हणलं ना ती गोष्टच पूर्ण केली गेली नाही. जे सांगणार आहे ते तिथं सांगत बघा, निशंकित आहे का नाही, तिथं निशंकित नव्हतं, ते होतं बहिरंग निशंकितपणा. त्यानंतर तो गेला कुठं? अकृत्रिम मंदिरामध्ये. हां, आणि तिथून मग ते उपदेश वगैरे ऐकला सेठजीचा वगैरे, मग ते अकृत्रिमजींना दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग त्या जीवाचं सम्यक दर्शनादी झालं. तर काय सांगायचं होता? मग ह्याचा थोडासा जर आपण हे केलं तर आपलं पण तोच भ्रम चालला आहे की मी एवढं अध्ययन केलं म्हणजे माझं सम्यक तो होईल, किंवा मी एवढं चारित्र्य पालन केलं म्हणजे माझं सम्यक तो होईल, अशा भ्रमात राहायला नाही पाहिजे. ते बाह्य साधन आहे, पण बाह्य साधनाच्या द्वारे अंतरंग साध्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कळलं का? आहे ना, ज्ञान चेतना झाली पाहिजे. आणि ते प्रत्येक जीवाचं नाही, म्हणून सांगितलं की अवलोकन करायचं बंद केलं आहे आपण. पूर्वीच्याला काय असायचं हो, आता काय कोण करतंय ना मला माहीत नाही, पण पूर्वीच्याला तर शाळेत आम्हाला तर सांगायची रोजचे तुमचं काय करा, हां रोजनिशी दैनंदिनी लिहित जावा, काय घडलं काय नाही वगैरे वगैरे असं असायचं नाही. म्हणजे अवलोकन करा ना जरा तरी, कसलं जीवन जगतोय. आणि बिना अवलोकन केल्याशिवाय मग त्यामध्ये प्रगती होणार आहे का? बिझनेस करता अवलोकन करता का नाही? आता मार्च एंड आलायच, म्हणजे कधी काय असं मला माहीत नाही, कधी करता येते, पण करताय का नाही अवलोकन? काय विचारतोय का नाही? हा चाललंय आपलं, असं नाही ना. त्याशिवाय ग्रोथ कसा व्हायचा कुठल्याही ह्यामध्ये? हां, आपण घरामध्ये पण अवलोकन करतोय का नाही? जर तुम्हाला विचारलं, हां सांगा तुम्हाला काय कमी आहे घरामध्ये, विचारतोय हो, सांगणार का नाही 4 गोष्टी? माझ्याकडं मिक्सर नाही, माझ्याकडं काय मिक्सर असेल, काय तुमचं ओव्हन नाही, अजून काय काय मशिनरी निघाले मला माहीत नाही, कटाला काय आहे आपल्याला. पण एक सांगतो, अवलोकन करतो ना हा जीव कुठं ना कुठं. त्यामुळं काय आहे काय नाही ह्याचं त्याला काय आहे असं नाही. परंतु आपण आपल्या परिणामांचं अवलोकनच करत नाही आहे. बघायला पाहिजे जे जे प्रसंग घडतात तेव्हा आपलं श्रद्धान काय होतं आहे, आहे ना, आपले विचार काय श्रद्धान समजतंय ना. काय विचारतोय, श्रद्धान समजतंय का नाही? म्हणून तर तिथं उदाहरण दिलं नाही डॉक्टरचं उदाहरण दिलं का नाही शास्त्रामध्येच. हां, जसं आपल्या घरच्या डॉक्टरनं, घरचा वैद्य हो, म्हणजे घरचा म्हणजे समजून घ्या, हां ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्या डॉक्टरनं सांगितल्यानंतर आपण लगेच तशा प्रकारे फील करतो, तशा प्रकारचं श्रद्धान करतो का नाही? नाही तर आपलं कसं तर चाललं असतंय का नाही, म्हणजे कसं तर म्हणजे चाललं असतं, काहीतरी बरं वाटत नाही एवढंच म्हणतो, पण समजा त्या डॉक्टरांनी सांगितलं नाही तुम्हाला अमुक अमुक असं असं झालेलं आहे, मग तशानुसार श्रद्धान करतोय, तसं ज्ञान करतो, तसं आचरण आधी करतो का सांगितलं का नाही? हां, कितीतरी उदाहरणं घेतलेली आहेत. समयसारमध्ये पण श्रद्धा ज्ञान चारित्र्याचं काय उदाहरण घेतलेलं आहे? बरोबर, हां हां हां. मग इथं श्रद्धान समजलं का नाही? तर तुम्हाला लक्षात येतं आहे का नाही? श्रद्धान समजते का नाही? मग आपलं परिणतीच बघा, आपल्या परिणतीमध्ये काय बसलेलं आहे, कोण स्मरणात आहे, कोणाचे विचार येतात आणि काय घटना घडली की तिथं आपलं काय हे चालतं आहे का नाही? स्वतः जरा जोर द्या की आपल्या थिंकिंग पॉवरमध्ये.
पॉवर आहे थिंकिंग प्रोसेसमध्ये. कळलं का नाही? आणि मग तिथे लक्षात येईल काय आपण कुठल्या रस्त्याने आहे आणि मग त्याच्याद्वारे आपण ते करतोय का बघायला पाहिजे. म्हणून म्हणलं की नुसतं जाणून उपयोग नाही आहे, है ना. श्रद्धा वेगळीच गोष्ट असते. श्रद्धा अशी गोष्ट की कळल्यानंतर परत चूक होती का? इथं आपण वारंवार चुका करतोय. कसलं श्रद्धा नाही सांगा बरं. करतोय का नाही सांगा बरं. काल सांगितलं होतं ना काय काय चुका करतोय, तरी सुद्धा सौरंभ मानणार. कसलं श्रद्धा नाही. किती पण वेळा सांगा ध्यानाचं काय महत्व आहे, किती पण वेळा सांगा तरी सुद्धा ध्यानाला उठून जाणार. कसलं श्रद्धा नाही. जरा बघा की हां एखादी काय असू शकतं की खूपच काय असं सिच्युएशन असेल तर एखादा कोणी जीवाची समजून घेऊ शकतो, त्याच्यावरनं काय आपण नाही लावत. पण तू हे जर सारखं सारखंच होत असेल तर मग बघायला पाहिजे का नाही, अवलोकन करायला पाहिजे का नको. आहे ना. एखाद्या सिच्युएशनमध्ये काहीतरी घडलं तर त्याच्यावरनं नाही लावलं जात. परंतु जर तीच गोष्ट वारंवार 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 घडते म्हणल्यानंतर अवलोकन नाही. आणि म्हणून तिथं सांगितलं की डेंजर 11 अंगाचं ज्ञान होऊन सुद्धा सम्यदर्शन नाही झालं. ज्ञान नाही, 11 अंगाचा पाठी त्याची संलेखनाच होत नाही तरी सुद्धा काय करावं. आचार्याने लिहिलं आहे का नाही समाधी मरणखंडिकामध्ये की एक चांगली संलेखना जर झाली, समीचीन संलेखना, कळलं का, तर त्याच्या गती खूप बदलतात पुढच्या. मग मी आपलं सहज चिंतन केलं की ज्या जीवानं 11 अंगाचा पाठी आहे 9व्या क्रमांकापर्यंत जातोय पण तरी सुद्धा ती समाधी मरण नाही, पुण्य मरण आहे पण समाधी मरण नाही. समाधी मरण कसं असेल? जिथं समता भाव नाही तिथं समाधी मरण म्हणायचं कसं? काय म्हणतोय कळलं का आता? किती अवघड आहे. समता भाव ते नुसतं बाहेरनं दाखवायचा नसतो है ना, तो आपल्या श्रद्धान रूप परिणतीमध्ये आला पाहिजे. आणि हे जो आपण किती वेळा उदाहरणं सांगितलेली आहेत. शिवाजीचं ॲक्टिंग करणारा छत्रपती शिवाजी महाराज आहे का नाही, असं तो काय करतो आहे, रोल करतो आहे, म्हणतोय की जे काय असं ते हा मी शिवाजी वगैरे, परंतु तो श्रद्धान असं तुम्हाला उदाहरण सांगितलं ना मागं कितीतरी वेळा. म्हणजे मी नाही अनेक विद्वानांनी वगैरे सगळं घटवलेत का नाही हां. पण श्रद्धान कसं असतं आहे ना. ज्ञान कसं आहे, बाह्य आहे का नाही, म्हणजे ॲक्टिंग करतो ना तो नाटकामध्ये, ज्ञान बाह्य आहे का नाही आहे. चारित्र कसं आहे, बाह्य आहे का नाही. पण श्रद्धान हे नाटक आहे. मी काय हां रोल करणारा मी पात्र, मी काय ते खरं असं नाही आहे. आणि कोण खरोखर तसा मानून घरी जाऊन म्हणाला काय आई साहेब, तर घरचे काय करतील, ती नाटकं स्टेजवर आहे का नाही, घरात नाही करायची असं म्हणतील का नाही. म्हणजे अभिप्राय समजताय का नाही. विषय चाललाय काय की श्रद्धान कसं पाहायचं. मग हे सुद्धा कोण आहे तुम्ही कोण आहात. हां इथं म्हणतोय की आहे ना, पण ॲक्च्युली कोण आपण मानून बसलोय बघा. शरीर रूप आहे का नाही, शरीराला नाव आहे का नाही. मी नाही कोणाचं नाव घेत पण सांगतो तुम्हाला. पण ते ॲक्टिंग करायची हो आपल्याला. ॲक्टिंग समजतंय ना. हां काय ॲक्टिंग करायची, स्वाध्याय करायची ॲक्टिंग करायची, ध्यान करायची ॲक्टिंग करायची. हां ह्याची ॲक्टिंग नाही करायची. काय मी अमुक अमुक आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी काय आहे जबाबदारी ना.
आई आहे, वडील आहे, काय जे काय XYZ जे काय असेल ते हे सगळे काय आहेत माझे रोल आहेत, ॲक्टिंग आहे. पण मी तसा हे पाहावं लागेल आपल्याला आपल्या स्वतः परिणतीमध्ये चेक करावं लागेल का नाही. आणि म्हणून तिथं सांगितलं काय की हे उनको अंश मात्र भी ज्ञान नहीं है. पुढं क्योंकि विचारशील होने पर परंपरा से आए हुए द्रव्य शुद्ध को छोड़कर यदि वह भाव शुद्ध से भी मार्ग का चिंतन करे तो भी उनके स्फुट रीति से समस्त शास्त्र की प्राप्ति होती है. कारण सांगितले विचारशील होने पर. नरकातला नारकी पण होतोय, तिर्यंच्या पण होतोय, ज्यांना सम्यक प्राप्ती होती त्यांना. काय शब्द आहे? विचारशील होणे पर. म्हणून तर तिथं सांगितलं काय आहे की नरकातल्या नारकीला मी खूप वेळा ते घटवतो सुद्धा, आणि तुम्ही पण असं चिंतन करत जावा की जेव्हा जेव्हा आपल्याला वेदना होतात का नाही, वेदना आहे ना, मग त्या वेदना नरकातल्या नारकीला पण होत नाहीत का? किती होत आहेत? आपल्यापेक्षा कितीतरी पटी नाहीत का नाही. परंतु तो जीव त्या वेदनेचा आधार घेऊन सम्यक्त करतोय. कळलं का काय म्हणतोय? एक असतो की वेदनेच्या द्वारे निदान बंद करेल, वेदनेच्या द्वारे पाप बंद करेल, हाय हाय करत बसेल, अर्थ ध्यान करत बसेल. कुठला अर्थ ध्यान? वेदनेच्या द्वारे कुठला अर्थ ध्यान? हां, सगळंच ना. इष्टयोग, अनिष्ट संयोग, हे काय आहेत की सगळे. हां, कळतं का नाही? अर्थ ध्यानाचं फळ तर वाईट आहे माहिती आहे का नाही? हां, तर मग हे सगळे चारी करत बसेल ते वेदनेच्या द्वारे. पण तोच प्रसंग दुसऱ्याला काय करेल? सम्यक्त्वाला कारण ठरेल. बघा काय कार्य. एकच घटना, कळलं का नाही? एकच घटना, या तो दुर्घटना नाही तो पटना. म्हणजे सांगायचा अभिप्राय मोक्ष मार्गालाच लागेल, नाही का नाही? असं घडलेलं आहे की नाही? असे प्रसंगामध्ये कसे हे झालेले आहेत. आणि आपल्याला जेव्हा जेव्हा वेदना होतात तेव्हा तेव्हा आपल्यापुढं पण दोन सिच्युएशन आहेत. कोणत्या? इकडे बघायचं. मुद्दाम तिकडे ठेवलं, तुम्ही सगळी इकडे बघताय ना, आणि माझ्या डोळ्यापुढे राहावं कंटिन्यू, कारण मी इकडे पहिले लगेच सगळे बघते तिकडं. डिस्टर्ब. आणि मला लक्षात येतं ना आता हां झाला टाईम. तर मग आता नका तुम्ही मागं बघू. तर मग सांगायचा अभिप्राय काय होता की आपल्या पुढं देखील जेव्हा जेव्हा पापकर्माचा उदय येईल तेव्हा तेव्हा दोन सिच्युएशन असणार. एक तर त्या वेदनेच्या द्वारे काय करा, हाय हाय करत बसा, नाहीतर त्याच वेदनेचा आधार घेऊन स्वभावामध्ये राहावा, सम्यक धारण करा, किंवा धारण केला जरी असेल तरी सुद्धा त्याचं अवलंबन घेऊन कर्मनिर्जरा करा. झट 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 कर्मनिर्जरा होते. कळलं का नाही? म्हणून तर इतके छान छान श्लोक आहेत ना शास्त्रामध्ये आलेले आहेत ना कर्मनिर्जरेबद्दल सुद्धा, की मुनिराज कर्म येत नाहीत म्हणून जाणून बुजून तप करून कर्मांना लवकर बोलवतात. कळलं का नाही? कुठले कुठले तप आहेत? 6 अंतरंग आणि 6 बहिरंग. माहिती आहे का नाही? मग का अंतराय का केलं मग महाराज तुम्ही? आम्ही तुम्हाला देतोय सगळं खायला, अंतराय का केली तुम्ही? का? एक विचारतो तुम्हाला. जाणून बुजून का कर्माचं तुम्ही हे करता आहात? काय क्लेश का करत आहात? समज काय क्लेश? तप आहे ना, उपवास आदी केले, वृत्तीपरिसंख्यान केलं वगैरे, का असं करताय? हां, म्हणजे जाणून बुजून कर्मांना लवकर, तपसा निर्जराच्या सांगितलं नाही, लवकर तपाच्या द्वारे कर्म निर्जरा झटझट झटझट होते. पॉईंट समजला का नाही? लक्षात येते का? मग शास्त्रामध्ये सांगितलं की साधू पुरुष जाणून बुजून कर्म बोलवतायत तप करून. तुम्हाला तप न करता आलेले कर्म आहेत, आनंदानं सहन करा की.
असं मी नाही लिहिलं, आचार्याने लिहिलं आहे. कुठं लिहिलं आहे सांगू शकता कोणी? बरं ठीक आहे, वाचा, वाचण्यात येईल तुमच्या. हां काय म्हणलं, कळलं? काय म्हणलं? किती चिंतन करण्यासारखं आहे की मुनिराज तप करून कर्माचं हे करतात ना. हां कर्मनिर्जरा करण्यासाठी तप करतात. तुम्हाला तप न करता कर्मनिर्जरा करायची आहे, म्हणजे जो काय प्रसंग घडला आहे पाप कर्माचा उदय, मग करा की स्वीकार. का ते तर पाप कर्म जाणार आहे का? जेव्हा जाते तेव्हा जाईल असं तर जाणार आहे का? नाही ना. मग त्याचा स्वीकार करायचा. आणि तसा स्वीकार केलेला ज्ञानी जीव नरकातला नारकी सुद्धा वेदनेच्या द्वारे काय करतोय? सम्यक तो करतोय, वेदनेच्या द्वारे वेदन करतोय. कळलं का नाही? वेदन समजतंय ना? ज्ञान चेतना. कळलं का? काय भारी आहे. आणि आपण मग काय करतोय हे जे असं स्वतः घटवायला पाहिजे. तर मग अशा प्रकारे इथं सांगितलं विचारशील होणे पर परंपरा से आए हुए द्रव्यश्रुत को छोडकर. म्हणजे मे बी कदाचित कर्म काय आहे की बाबा नाही तुम्हाला सगळं लक्षात राहू शकत, सगळे ग्रंथ नाही वाचू शकत, सगळ्या गोष्टी नाही, ह्याचा अर्थ आळस करायचा नाही, ह्याचा उलटा अर्थ काढते ती. तर त्यामुळं भयानक भरपूर सारे ग्रंथ आधी वाचू शकत नाही. व्याकरणशास्त्र वाचू शकता का तुम्ही? ज्यांची हुशारी त्यांना सांगितलं ना अभ्यास करा, व्याकरणशास्त्र, छंदशास्त्र, अलंकारशास्त्र वगैरे करतात बरं का लोक, अजूनसुद्धा करतात, श्रावक जणसुद्धा करतात. कळलं का नाही? त्यामुळे ज्यांना काय म्हणतात विशेष बुद्धी आहे त्यांनी त्या विशेष बुद्धीचा अवलंबन करून हे करायलाच पाहिजे अभ्यास. परंतु नाही करू शकत सगळ्या गोष्टी है ना. तर सांगितलं द्रव्यशुद्ध को छोड़ कर यदि वह भावशुद्ध से भी मार्ग का चिंतन करे, है ना, भावशुद्ध होऊन सुद्धा जर तो मोक्ष मार्गाचं चिंतन करेल तर सांगितलं उनके स्फुट रीती से, स्फुट म्हणजे काय सांगितलं तर स्पष्ट रीतीने समस्त शास्त्र की प्राप्ती होती है. सगळं शास्त्राची प्राप्ती झाली. नाही जाणलं त्या तिर्यंच्याने काय सुद्धा शास्त्र, परंतु एक जाणलं काय आहे ना, जीवोन्य पुद्गलश्चान्य. त्याला माहीत नाही पुद्गल म्हणजे काय, पण त्याचा भाव त्याला माहिती आहे. त्याला माहीत नाही जीव म्हणजे काय, पण त्याला भाव माहिती आहे. भाव समजतं का नाही? भावाची अनुभूती आहे ना. जसं आपल्याला काय माहीत नाही हा रोग आहे वगैरे, पण त्याचा भाव आहे का नाही, काहीतरी फिलिंग आहे का नाही, त्रास आहे का नाही. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. ते शब्द माहीत नाही, त्याची लक्षणं माहीत नाही, त्याचं आपल्याला काय उपाय माहीत नाही, काहीच माहीत नाही समजा, परंतु त्याविषयी माहिती जरी नसलं तरी सुद्धा त्याचं काय आहे, हां आता एक अन्न कसं पचतं माहिती आहे का. एक एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्ही सायन्स स्टुडंट नसाल तर ते आपण खातोय का नाही, आणि खाल्लेलं ॲटोमॅटिक सगळं होतं का नाही प्रोसेस, ते माहिती जरी नसलं तरी सुद्धा काम चालू आहे का नाही. तसं सांगितलं की मे बी नसेल तुम्हाला माहीत, कर्मशास्त्र माहीत नाही, परंतु कर्माचं कार्य चालू आहे का नाही. कर्म बंध पण चालू आहे, कर्म निर्जरा पण चालू आहे, म्हणजे जसं परिणाम करताय तसं. परंतु सांगितलं ते जरी नसलं तरी स्पष्ट रीतीचे भाव शुद्ध जरी करत असेल तरी सुद्धा सांगितलं काय होतंय, काम होतंय. कळलं का नाही? भाव शुद्ध समजलं का नाही? रोग माहीत नाही पण तू दुखतंय काहीतरी हे कळतंय का नाही? कळलं का नाही? पोट बिघडतंय हे माहिती आहे का नाही? ते काय बिघडलं हे नाही माहीत, पण तरी सुद्धा काय ना काय जर तो प्रयोग करतोय. समजा कोणी जीव आदिवासी वगैरे कोणी समजा असेल वगैरे, डॉक्टरकडे जायचं वगैरे त्याला माहीत नसेल. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आहे ना. मग तो काहीतरी काय करतोय, हा औषधी उपाय काहीतरी वगैरे करतोय का नाही. हां अभिप्राय एवढाच आहे की मग तो योग्य जर कार्य केलं त्यानं, म्हणजे जेवण खाणं आपलं करतोय का नाही, तरी जगतोय ना काहीतरी हे करतोय ना, तर त्यानं सांगितलं काय आहे, भाव शुद्ध करतोय का नाही, तरी सुद्धा तो काय आहे सांगितला मोक्ष मार्ग आहे. म्हणून आपल्याला करायचं काय आहे, भाव शुद्ध करायचं आहे. कळलं का? पण ह्याचा अर्थ
द्रव्यश्रुतचा आळस करायचा नाही. नाहीतर पण हां बरं झालं सांगितलं ते, आम्ही भाव करतो. आणि ते मी तुम्हाला घडवलेलं आहे. नुसत्या भावानं असं म्हणणाऱ्या जीवांचं भाव होत नसतात. नाही ना. यथाशक्ती शक्तीतच तप, शक्तीतच त्याग म्हणतात, तसं शक्तीतच द्रव्य. हो, शक्तीतच द्रव्य. भाव तर करायचं पण शक्तीतच द्रव्य शुद्ध झालं पाहिजे का नको? नाहीतर नाही टिकत. हो, हे नाही राहणार. हे सगळं काय होईल? लोप प्राप्त होईल ना, लोप होईल का नाही? त्यामुळे आपल्याला गरजेचं आहे. आपल्या ज्ञानात आलं तर पुढच्या पिढीला पण काय होईल? ॲटोमॅटिक ज्ञानामध्ये धारण करतील का नाही करतील? हां, करणार. असं जे प्रयत्न करत असतात प्रत्येकजण आपापल्यापर्यंत. चल हो घ्या 14 मार्गाना